चाळीसगाव तालुक्यात जादूटोणाचा प्रकार झालेला आहे। विद्यार्थिनीवर चटणी आणि ज्वलनशील पदार्थ फेकण्यात आले। घराबाहेर रांगोळी, लिंबू मिरची फेकण्याचे प्रकार घडलेत। महिनाभरापासून वाकडी गावावर जादूटोणाची दहशत आहे। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील वाकडी गावात जादूटोणाच्या संशयातून खळबळ माजली आहे। गेल्या महिनाभरापासून घराबाहेर रांगोळी, लिंबू मिरची टाकण्याचे प्रकार सुरू असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे। 12वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला लक्ष्य करून मानसिक त्रास दिल्यानंतर तिच्यावर ज्वलनशील पदार्थ फेकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे। पूर्ण वाकडे गावात नव्हे तर पूर्ण पंचकुशीत पूर्ण सर्व लोकांना भीतीचं वातावरण पसरलंय। प्रशासनाला आमची एवढी विनंती की लवकरात लवकर हा प्रकार उघडकीस यावा ही पूर्ण गावकऱ्यांच्या वतीने विनंती असेल। 3-4 दिवसापासून म्हणजे कंटिन्यू साधारणतः 10-15 दिवसापासून जादूटोणासारखा प्रकार, चटणी फेकणे, कुठल्या तरी घरासमोर रांगोळी टाकून जाणे असा प्रकार घडतोय। गावात म्हणजे एक गल्ली झाली की दुसऱ्या गली आड या गोष्टी घडताना दिसत आहेत। पण आता जी घटना घडली ती जवळपास 20-21 दिवसापासून कंटिन्यू त्याच घरावर टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय। आज तर म्हणजे काल त्या मुलीला आवाज देऊन तिच्यावर चटणी फेकण्याचा प्रयत्न केला आणि आज तर तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे। आणि या संदर्भात पोलीस प्रशासन सुद्धा ऍक्टिव्ह झालेलं आहे आणि लवकरात लवकर जो काही प्रकार असेल तो उघडकीस येण्यासाठी गावातील सर्व लोक आणि पोलीस प्रशासन यासाठी तत्पर आहे।